उठा 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 उठा. हे आमचे लहानपणी लगेच एक ते भोंगळ कार्ट साबणाचा कोटा घेऊन पळत, उठा 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 उठा. जोरात बोला पोरांनो, उठा उठा. दिवाळी आली, मोती स्नानाची, लगेच एक जख, याला झपा मारा. हे गेलं ना, सगळं गेलं. तुमचं काय मत आहे? दारापुढे 3 JCB आहे, म्हातारा गेला, काय करायचं त्याचं? बँकेत कपाट भर नोट आहे, काय करायचं? काय याला झपा. महिला मंडळ, पुरुष मंडळी, याला झपा. याला तहान लागेल तेव्हा पाणी द्या, याला भूक लागेल तेव्हा भाकरी द्या. याचं सिजर होऊ नये, याचं बायपास होऊ नये, याची एन्जिओप्लास्टी होऊ नये, याचा अपघात होऊ नये. खरं सांगू तुम्हाला, शरीर यमाच्या ताब्यात जावा, डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. असं जाऊ द्या बा. पण महिला मंडळ वाकरवर चालणं, सुनबाईच्या हाताखालचं जगणं, पारतंत्र्य जगण्यात मजा नाही. तरुण पोरं नीट ऐका, तुम्ही गाड्या चालवता बेफाम, अपघात होतो, खुबा जातो, गाडी जाते, खुबा जातो, गाडी मोडू द्या, पण तुमचा एक अवयव जर गेला ना, तुमचं जीवन संपलं. तुमचं काय मत आहे? तुम्ही पैशावाले आहात, तरुण आहात, याला लोखंडी सळई घालायची पाळी आली, याला वाकरवर चालायची वेळ आली, आणि दुसऱ्यानं तुम्हाला जर बाथरूमला न्यायची वेळ आली, तर मेलेलं कितीतरी बरं. ते जगणं चांगलं नाही. याला झपा. याला भजने बिजने, गायक वादक, याला झपा. हे मरू दे, बाकीला मरू द्या. आपल्यामुळं बांगला आहे, आपण नसलो बांगल्याला काय आग लावायची? आणि आपण काय केलं महाराज, तुम्ही आणि म्या, रात्रंदिवस आहे ना, इस्टेट कमवण्यासाठी याचा भंडारा करून टाकला. खकारा. आता माझं मशीन बारीक आहे, मी याच्याकडून इतकं काम करून घेतलंय, नटच घासून गेले अख्खे. या मशीनची कॅपॅसिटी आहे रोज 2 तास बोलण्याची. ही मशीन मी वापरलं रोज 6 तास बोलाय. मशीन झालं बारीक, काम झालं. आता का सारा झाला त्याचा. आता एकच कीर्तन जीवावर यायला लागलं, गपक्यात जिरली म्हणजे साधी नाही जिरली. मग आता मा पोरे म्हणणार का माझ्या बापान लय कष्ट केले, तो म्हणणार मजा आणल्या त्यानं. रोज 3 गाव हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर, याला काय घेणं. म्हणजे आपण मशीनचं वाटुळं करून टाकलं महाराज. मी मायावरून सांगतो तुम्हाला. याला जपा. काय मत आहे तुमचं? याला जपा. मरू दे, जाऊ द्या, काय व्हायचं ते. हे बा, एका दिवशी जेवण मिळेल नाही तर नाही मिळणार, काय नाही. हे राहिलं ना ठणठणी, जग ठणठणी. आपले डोळे गेले, जगातले टीव्ही गेले, आपले गुडघे गेले, दिंड्या गेल्या, आपला खिसा रिकामा झाला, जग बुडालं. आणि याला सांभाळायला खर्च कमी आहे, याला सजवायला खर्च जास्त आहे. याला काय 2 पायजमे, 2 बनियन, 2 अंडरपॅन्ट आणि 1 टावेला असलं तर वर्ष जाते. पण याला पावडर, स्नो आणि पावडरी लावणाऱ्या पोरींच्या पाया पडतो बाई. देवाने तुम्हाला इतके सुंदर चेहरे दिलेत, या पावडरी लावून तुम्ही खराब करू नका. सगळ्या पावडरीमध्ये केमिकल आहे. काय मत आहे तुमचं? नाही आहे? तुम्ही शेतकरी आहे ना, शेतकरी ना. निराया कतरची पुडी पाहिली का? निराया कतरची पुडी पाहिली का? आता 110 झाली, बांधाव मारी देती तणनाशकाला. ती पुडी एकच टाकी मारा, आखा बांध वाळतोय. 3 माणूस पुढे जाईपर्यंत गावात शेंडा टाकीत आहे. त्याच्यात काय? त्याच्यात काय? केमिकल. राऊंड अप पाहिलं का? राऊंड अप, तमर डोक्या एवढ्या उसात मारा, खाकाना करून टाकीते गावताचं. त्याच्यात काय? केमिकल. शिकलेले लोक मला सांगा, सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड वजा करून तुम्ही साबण कराल का? मला सांगा. करा बरं, करा ना. साबण तयार करायला सोडियम हायड्रॉक्साईड लागतं का नाही? लागतं. पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागतं का नाही? दोन्ही केमिकल आहे का गोड आहे? केमिकल आहे. मग तुमच्या त्वचेला, एवढ्या चांगल्या त्वचेला हे केमिकलचे साबण लावून तुमच्या त्वचा सुंदर झाल्यात का कामातून गेल्यात? एवढंच सांगा. करेक्ट. कामातून गेल्या. काही पोरींचे इतके चेहरे सुंदर होते, पण ती मरणाच्या पावडरी आणल्यात कुणीकडून. पर्स उचकली ना, एक फडकय पांढरं असं एवढं. अगं मरती का काय तू? त्या फडक्यालाच पावडर आहे. त्याच्यापेक्षा 2 हात दिले तुला, सोड ना तोंड थोडं. काय सोडायचं? दोन्ही हातांत कशाला पावडरीन फेवटरला? चांगल्या चेहऱ्यांचं वाटूळ झालंय. नाही झालं?
पावडरीनं पिसाळली. अरे मेला इंदुरीकर, खरं सांगू सांगू त्याचं तुम्हाला ऐका ना. आणि जाहिरातीतलं अख्खं खोट आहे तरी तुम्हाला पटत. आता दिवाळीच्या काळात एक जाहिरात येते, शेजारचे आलम काका सोसायटी सोडून गेले का? हे आलम काका कोण? हे आमचे लहानपणी लगेच एक ते भोंगळ कार्ट साबणाचा कोटा घेऊन पळत, उठा 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 उठा, जोरात बोला पोरांनो, उठा उठा. दिवाळी आली, मोती स्नानाची. लगेच एक जखड म्हातारा दरवाजा उघडितो. हा आबा तुमची परंपरा चालू राहिली. काय तर पार्ले बिस्किट खाऊन जर म्हातारी उडी हाणीत असती, आपण म्हातारी दुकानातच ठेवली असती ना बाई. तू आता फेर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते पोरीनो, तर मी इतके दिवस सावळा राहिलो असतो. मी डायरेक्ट पावडरीतच झोपलो असतो ना. केवढा येडेपण आहे मला. आणि अख्खं खोट आहे तरी लोक, आणि मी बोलतो ते अख्खं खरं आहे तरी तुम्हाला पटाना. कुठे एक जाहिरात अशी पोरणं, एक पोरगी खालून चालते आणि एक कार्ट बिताडीवरून छत्री धरून चालत. कशी करेक्ट. हा कॅडबरी. आता कॅडबरीनं जर पोरी पटत असत्या काय बोलायचं. एक जाहिरात इतकी विंडोक आहे, एक पोरगी पळत येते आणि आईला म्हणते, मम्मी 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 मला सगळे जण छोटी म्हणत्या. शॅम्पू. ती पोरीची आई लगेच केस वडली. अरे काय तर आहे. एक जाहिरात इतकी बिंडोक आहे, एक पोरगी पडून येते, इथपर्यंतच कपडे तिला, भाऊ उघडे तिचे दंड, आणि एक पोरग इकून जात. आणि ते पोरग तिला फक्त खेटात म्हणजे स्मूथ टच होत. आणि स्मूथ टच झाला का ते कार्ट फक्त असं करत. ती पोरगी करेक्ट. ती पोरगी लगेच माग फिरती. काय चाललं. अरे काही नवीन आणायचं. आता हे लग्न पत्रिका बंद केल्यात आपल्या लोकांनी, बंद झाल्या पत्रिका. आणि तो बोर्ड आणलेत फ्लेक्स डिजिटल लग्नाची. लावा तुम्ही तुमच्या पैशाला माज आला. पण ते नवरा नवरीचे फोटो आहे ना, जरा माणसाच्या अवलादीचे लावा बा. ते नवरदेवाचा फोटो पाया जोगाय का? ती नवरी एका कोपऱ्यात घालावा, जख मारावा. तो नवरदेव नालायक कबरा मांडा. मग ती नवरी झग मारायची, ते कोपऱ्यात उभी करायची ना, त्याच्या पुढे आणून उभी केली. आणि त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद द्यायचे. त्यांनी ती पोर आवळून धरेल. ती पळून जाणारच नाही. ती पहिल्यांदाच 3 वेळा गेली. ती पेपर सुटले आणली कशी तरी. पुरींचे फोटो तर इतके बुंडोक आहे त्या लग्नाच्या बोर्डवर. घागरा घालती, घागरा घागरा घागरा. आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती. काय येडेपण आहे हा. अक्षरशः आपल्या संस्कृतीचं वाटोळ आहे. आता तर एक लग्न द्या, बागायतदार लोकांनी एक नालायकपणा आणलाय लग्नात. मंगलाष्टकाच्या टायमाला एक बलून केलाय, बलून फुगा. आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत येणार स्टेजवर. आता तो नवरदेव म्हशी वळणारा, तो 10 मुसळ्या घरी पंप आणणारा गडी, तो कांद्याला, आणि तो घातला बलून मध्ये. आणि नवरी एकदम भंगार. ती नेली ब्युटी पार्लरला. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतं पोरीनो. पहिलं फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या त्याच्या. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटी चमकी भरणे,
हा भाग काळा करणे, हा पट्टा इकडे वाढवणे आणि केसाला असा आकडा देऊन बट गालावर घेणे असं. ती बोलताना तोंडात गेली पाहिजे. आणि ती नवरा नवरी घातली त्याच्यात कुठं बलून मध्ये. त्यांचा झाला डान्स सुरू. ती नवरी नवरदेवाला खिटली, त्याला स्पर्श झाला आणि त्याला इतका चांगला स्पर्श कधी होईल नाही. त्याला स्पर्श व्हायचा पण म्हशीच्या रेडक्याचा, जर्सी गोऱ्याचा. आणि त्याला इतका चांगला स्पर्श न झाल्यामुळं नवरदेव भांबावलं. ते डान्स करायला लागलं. जे फुगा फुटला. 9 बारगाड्या गेल्या नवरदेवाच्या. घ्यायला नाही. ऐन वेळेस नवरदेवच बदलायची पाळी आली. मग पुढे एक पोऱ्या बसवला होता. त्याचं त्या पुरीचं लपडं होतं. तो म्हणला आपली वस्तू तर आपल्यालाच मिळाली, गेला घेऊन. पुढे आम्ही पुढे तुम्हाला सुधारणार नाही काय आता. तुम्ही घरी गेल्यावर एकटी हसणार आता. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. काही काही गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. हा टाळल्याच पाहिजे. ते टाळल्या जर नाही ना त्याचा उपयोग नाही. आज आपण सगळेजण पहा मला. आज आपण सगळेजण कैलासवासी मनोहर, गंगराव वाडणे, यमुना मनोहर, सुरेश मनोहर, दादा मनोहर, प्रकाश मनोहर, अशोक मनोहर, शैला जयंत कार्यक्रमाचे आयोजक सहयोगी आलो ना आपण. आता इथून काही गोष्टी बदलल्या पाहिजेत. आता आपल्याकडं श्राद्ध आहे. सगळे पाहुणे टोप्या घेऊन येतात, टावेल घेऊन येतात. या माणसांचं आता या परिवाराचं 2-4 गोण्या भरल्या असतील आज. ते काय केलं, डोक्यात टोपी घालायची, अंगावर शाल टाकायची, लगेच गुणीत नेऊन टाकायची. त्या गोण्या वाया गेल्या का कामा आल्या? वाया गेल्या. मग आजपासून रानवडवाल्याने श्राद्धाला टोप्या टाळीला आणायचं बंद करायचं. काय मत आहे तुमचं? तुमचं काय? घेणाऱ्याला तुम्ही टोपी टायल आणावा ही अपेक्षा नाही. तुम्ही प्रेमापोटी आणता तो भाग वेगळा आहे. तुम्ही चूक करता असं नाही, पण त्या माणसाला तुम्ही आणावं ही अपेक्षा नाही. तुम्ही त्याच्या दारात यावं, त्याच्या वडिलांच्या स्मरणार्थ त्याने अन्नदान घातलंय, 2 घास खावेत आणि राम राम घालून जावं ही त्याची अपेक्षा आहे बस. आणि आपण ह्या टोप्या आणतो 6-6 गोण्या भरात्यात, काही उपयोग होत नाही. ते बंद करायला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि 60-70 रुपयाची टोपी येते. बरं टोपी डोक्यातही घुसत नाही. फाशी घ्यायला सुद्धा उपरणं कामा येत नाही. मग या बंद केल्या पाहिजे का चालू ठेवल्या पाहिजे? करेक्ट. या बंद करून टाकायच्या. एखादा पाहुणा महत्वाचा आहे, जावाई, त्याला ड्रेस घ्यावा. मुलगी आहे, तिला साडी घ्यावी. वेळाला कपडे आणले तर ती गोष्ट ठीक आहे. पण ते मोकार टोप्या, अक्षरशः काही टोप्यांचा उपयोग नाही. काय मत आहे तुमचं? हे बंद केलं पाहिजे. पैसे त्यांचेही वाचतील, प्रेम वाढेल. शाली दिल्यानं, टोपिया दिल्यानं प्रेम वाढत नाही. प्रेम वाणीनं वाढतं. काय मत आहे तुमचं? हे बंद केलं पाहिजे. आता पुढारी लोकांनी काय केलंय, माणूस जाळून आला का मग भाषण सुरू केली. तो नालायकपणा बंद करा तेवढा. हा तुम्ही 10व्याला 2-3 जण भाषण करा. तुमचं पिंड आहे, तुम्ही दाबून धरले तरी राहणार नाही. आणि 10व्याला मापात भाषण करा. लोकांनी घोडे लावेपर्यंत भाषण करणं. भाषण करणारे लोक ज्ञानात ठेवा. इतके वाईट बोलत आहेत तुम्हाला लोक खालून. आता मी तुमच्यातला म्हणून सांगतो तुम्हाला, कचाकच घोडा लावतात खालून लोक, आणि तुम्ही आपले बावळाटावानी भाषण करता. माणूस जाळून आल्यावर ते भाषण नकोय. का नकोय? का नकोय? का नकोय? म्हातारे 9 वाजता मेलाय. अखेरात माणसं उपाशी आहे. त्याचा मुलगा पुण्यावरून आलाय, त्याची मुलगी मुंबईवरून आली, नातू उपाशी आहेत. त्या माणसांना सकाळी घरी चहा नाही. मऊ 10 वाजता झाली आणि तुम्ही 11 वाजता भाषण जोडिता. त्याच्याऐवजी तुम्ही त्यांना 1 पोतं बाजरी नेऊन द्या. आणि भाषण करायचे ना तुम्हाला माणूस मेलो तर आदल्या दिवशी करा. म्हणजे उद्या हे जाणार आहे, तुला काय किडा आहे ना भुकायचा तेवढा भूक, पण आदल्या दिवशी भूक. ते भाषण बंद करावं. काय मत आहे तुमचं? माणूस मेल्यावर चिलर उधळायचं बंद केलं पाहिजे. चिलर उधळले पैसे कुठं पडतात? खाली. लोक पाय कशावर देतात? त्याच्यापेक्षा अंगणवाडीच्या 2 मुलांना ड्रेस घ्या. एका गरीबाच्या 10वीच्या मुलीची फी भरा. एका गरीबाच्या 10वीच्या मुलाला ड्रेस घ्या. त्याच्यात देव भेटेल तुम्हाला. महिला म्हणलं तुमची सासू मेली, तिला साड्या आल्या,
आल्या साड्या 5-25 आल्या, एकच साडी म्हातारी बरोबर द्या, बाकी त्या साड्या प्लास्टिकच्या पिशवीत भरा आणि गरीबाच्या बाईला दान करून टाका. गरीबाची बाई जर साड्या नेसली ना 2 तुमच्या, तर तिच्या गालावरचं हसू तुम्हाला रुक्मिणी भेटेल. गरीबाला द्यायचं. आज 42 आणि 43 डिग्री मध्ये तोडीवाले ऊस तोडीतात, त्यांना मदतीची गरज आहे, त्यांना द्या. तुम्ही साड्या नदीत टाकीदा आणि म्हातारी मेली का चालल्या गोधड्या नदीत. गोधड्या ऐ काम नाही तुम्हाला काय. गोधड्यानं हुशार त्या नद्यांमध्ये आंघोळी करवणं, नदीला घुसाव, बापाच्या दाव्याला नदीला जावा, लुगड्याचे फडके पायात, बांगड्या पायात. अरे आपण का गेम खेळायला आलोय का काय काय कळत नाही. कशाला करत आहे. म्हातारीच्या गोधड्या नदीत टाकी का. ऐ थोबाड वासून चालली गोधड्यान हुशार नदीला घेऊन, गळ्यातले मणी टाकी का 2-4 टाक ना. पाहू बरं, पाहू तू सासू किती प्रेम होतं, टाक बरं. ऐ टाक ना. मूर्खासारखं गोधड्यान गाधड्यान उश्यान नद्या अजिबात नदीत टाकायचं नाही. नदीत टाकायचं ना, म्हातारीचे सोनं टाक, म्हातारीच्या बँकेच्या पावत्या टाक, नाही तर द्या मला शिव्या. बाया कोणाला काय तुम्ही याला. मग तर घरी गेले गेले मेली तू. आज तुम्हाला शिवी देऊन तर पाय. मी तळतळीने बोलणारा माणूस महाराज, ह्या गोष्टी बंदच केल्या पाहिजे महाराज. व मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, वस्तीवरच्या माणसाने प्रेत सुद्धा शेतातच जाळावं. एक तर भाऊबंद राहिले नाही, भाऊबंद मेले जवळजवळ आणि मरायच पाहिजे. भाऊबंद तितके नालायक आहे तुमचे माझे, जिवंतपणी नीट जगून देती नाही, मेलेव त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांदा. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे. नको कोणाला रामराम, आपलीच टोळी उजळ रे म्हणत. बरं भाऊबंद इतके नालायक आहे तुमचे माझे, म्हातारा मिळाला का पहिल्या दिवशी भाकर घेऊन येतात त्यांच्या घरून आणि 10 दिवस आपलं खायला येतात. म्हणजे म्हातारा नसतं मिळालं तर परवडलं असतं. पहिल्या दिवशी 2 भाकरी, लोणच्याच्या 2-3 खापा, चालले थोपाट वाशीत आपल्या घरी, आणि तिथून पुढे 10 दिवस ना जेवायच आपल्या घरी. अरे काय आम्ही पाप केलं का म्हातारं मिळालं आमचं. दिवसभर याचे कांदे लावायचे आणि जेवायच्या टायमाला आवरलं रे. अरे थांब, भात घाला थोडा, तू तर उद्या बोंबील भात सांगतील तुझ्या कोण नाही लावत. हे बंद केलं पाहिजे महाराज. ही काळाची मग आपलं काही करीत बसायचं. आता समजा शेतकरी आहे, मी स्वतः शेतकरी आहे महाराज. 8 दिवस झाले नोकरीवाल्यांनी दिवाळी केली, नोकरीवाल्यांनी दिवाळी केली, बऱ्याचशा लोकांनी दिवाळी केली, बळीराजानं दिवाळी नाही केली. त्याची बायको 4:30 वाजेपर्यंत दिवाळीच्या दिवशी सोयाबीन काढत होती. फक्त देवाला नैवेद्य करायचं म्हणून ती अंधार पडल्यावर घरी आली. एवढा भयानक प्रसंग यावर्षी शेतकऱ्यावर आला. एकही पीक आलं नाही, हातातला घास गेला. पण शेतकरी वर्ग नीट ऐका, शेती पूर्ण संपलेली आहे. आता अख्खी वावरं सडलीत. तुम्ही शेतात जाऊन बघा, वास मारती शेत, माती संपली. मातीतला एकही क्षार राहिला नाही, म्हणजे कार्बन नाही, नायट्रोजन नाही. आपली जमीन गावठी भाषेत निझूर झाली. आता आपल्याला नवीन शेती उभी करायला फुकट होईल का. पहिली गोष्ट आपल्याला शेतीला बुरशीनाशक मारावं लागेल. दुसरी गोष्ट शेतीला तिच्या कॅपॅसिटी इतकं तरी खत घालावं लागेल, तेव्हा ती शेती पिकाला योग्य होईल. आता केमिकल खत टाकूनही ती शेती जाग्यावर येणार नाही, सेंद्रिय खत टाकावी लागतील. त्यामुळे शेतकऱ्याच्या पाया पडतो. यावर्षी शेतकऱ्यानं लग्न वंडे साधे करा, पण काळ्या आईला खर्च करा, तो तुमचा वाया जाणार नाही. लग्न तर 8:30ला सुपारी ठेवावी, 9:30ला हळद ठेवावी, 10:30ला लग्न लावावं, 12 वाजता वराड द्यायच्या त्याच्या घरी. नाहीतरी 80% लग्न लफड्याचे. काय खर्च करू नये उपयोग. पण हे रात्रीचे लग्न करा, लाईटा लावा, 2-4 हजार लोकांना फेटे बांधा, ही स्वतःची लाल करून घ्यायचं शेतकरी वर्ग बंद करा. शेणखत घ्या, शेती सेंद्रिय करा, शेती ठिबक करा, शेती यांत्रिक करा. कारण उपजीविकेचं साधन फक्त शेती आहे. लोकांना फेटे बांधून पतसंस्था काढून लग्न करून एकही नालायक तुमच्या फक्त मौतीलाच येईल. कर्जानं ट्रॅक्टर ओढून नेताना येणार नाही. आणि तुम्हाला लग्न मोठं करण्यामध्ये काय लय कौतुक वाटत का. 10 लाखाचं लग्न केलं म्हणजे लय मोठं झालं का. शिंगृत भंगाराचं मिळालं, सासू तर याडपाटच आहे, पोर तर बेवडाच आहे.
पुन्हा तुमच्या मुलीची गॅरंटी आहे का 15 लाख घालून ती अवलाद सांभाळी? त्याच्यापेक्षा लग्नाच्या दिवशी पोरीच्या नावे 2-4 लाखाची पावती करा, लय पैशाचा केला आहे तुम्हाला. उद्या ते नालायक शिंगरूक भंगार निघालं तर ती पोरगी म्हातारपणी जगेल तरी. आणि जवळजवळ शिंगर भंगारच 80% पोरं पुरी देण्याच्या लायक नाहीत. लग्न जमावणारे दलाल नीट ऐका, स्वर्गात जायचं नाही, मूर्तेत जायचं नाही. इथं आपण 42 मिनिटापूर्वी होतो. मग आता तुम्हाला मरायचं ते कसं मरा? उत्तमाची उरे माझे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. विचार मांडलाय माणसापुढं. काय मांडला? पप्या, तुमच्या घरात माणसं किती? 3? तुमच्या 6. एकत्र काय तुम्ही अजून? त्या मानानं गणकळ काढली तुम्ही. 4. तुमच्या माणसं तुमच्या घरात माणसं किती? 9. बोटो मोजते तुमच्या रे. दीदी तुमच्या 10. पोर काय? विठाला विठाला. चला, याच्या घरात 4 माणसं आहे, याच्या घरात 3 माणसं आहे, याच्या घरात 9 माणसं आहे. नीट आहे का बरं का? हे घर आहे, लय बारीक आहे का? आता हे घर आहे, या घरात 23 माणसं आहे. 23 मोजा पटकन. एक जीव, त्याला 2 बायका, प्रवृत्ती निवृत्ती. इकीला 12 पोरं, इकीला 8 पोरं. 12 आणि 8 20, 2 बायका 22, एक जीव 23. आपल्या घरात लाटणं पळपट फुकणी उशी आहे. या घरात काय आहे मोजा? 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या, आउटकुटी रोम, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 9 छिद्र, 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9. देवाचं म्हणणं आहे 9, संतांचं म्हणणं आहे 10. मोजा 10. 2 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं 10. याला 10 छिद्र आहेत, 10 इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि याच्यातच संसार आहे. तू कितीला आहे? 9वीला. सेमीला आहे? सेमीला इंग्लिश मिडियमला आहे. सगळे शाळेतले पोरं नीट आहे का? काही झाडांना फुले येतात, काही झाडांना फुले येत नाहीत. सावधरा बरं का? येतात येतात येत नाहीत, येतात येत नाही. आता शाळेतले पोरं मला सांगा, बेडूक हा प्राणी कोणत्या वर्गातला आहे? म्हणजे उभयचर आहे, सरीसृप आहे का सरपटणार आहे का गोल आहे? बेडूक 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 इंग्लिश मीडियम वाला रानात रायगिना. बेडूक हा उभयचर आहे, पाण्यातही राहतो जमिनीवर राहतो. तो पाण्यातही राहतो जमिनीवर राहतो. ऐका, मग काही माणसं बेडकाच चावलं तिचे, सप्त्यातही चालत आणि जत्रातही चालत. सप्त्यातही वयांचा हिशोब पाहिला, मोकळे तमाशातही खडे हाणाय मोकळे नाही. आता ऐका, तो प्राणी उभयचरी पर्ण. काहींना फुले येतात, काहींना येत नाही. काहींना फळे येतात, फुले म्हणजे फळे फुले येत नाहीत. येतात येत नाहीत त्यांचे 3 प्रकार आहेत. सेमीवाला, इंग्लिश मिडियमवाला, थेलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. काही वनस्पतीच्या बिया फळाच्या आत आहेत, तर काही वनस्पतीच्या बिया फळाच्या बाहेर आहेत. काही वनस्पती एकदाला आहेत, तर काही वनस्पती द्विदाला आहे. पण ह्या जगात एक झाड असं आहे की त्या झाडाला फळही येत नाही आणि फुलंही येत नाही. ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव अध्याय नंबर 54, अध्याय नंबर 15, ओवी नंबर 54 मध्ये या फळ ना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही फुलही नाही, ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. संसार नावाचं झाड वांज आहे. त्याला अज्ञान नावाच्या मुळं आहेत, अहंकार नावाचं खोड आहे, विकार नावाच्या फांद्या आहेत. आणि मोक्ष नावाचं फळ मिळायचं असेल तर तुम्हाला याचा संसार चांगला करावा लागेल. आणि हा जर केला नाही तर प्रपंच संपादन दोन्ही
दुसऱ्यासाठी केला जातो तो परमार्थ नाही. नीट ऐका, दुसऱ्यासाठी केला जातो तो परपंच, स्वतःसाठी केला जातो तो संसार, आणि उद्धारासाठी केला जातो तो परमार्थ. आपल्याला परमार्थ उद्धारासाठी करायचं आहे. आणि इथून पुढे जगात सगळं बुडालं तर जाऊ द्या, आपल्याला दोनच गोष्टी वाचवायच्या आहेत, एक संप्रदाय आणि दोन धर्म, बस. आणि आज सगळ्यात जास्त मोठी संकट कशावर आहेत? धर्मावर आहे. आपल्याला माणसं वाचवायचेच नाही, माणसं मरू द्या. आज काय टिकवायचं आहे? धर्म. बसलेल्या सगळ्या लोकांना या वाढवणे परिवाराच्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात सांगतो, कधीच एकत्र येऊ नका, पण एकमेकाचे मतभेद टाळून धर्मासाठी एकत्र या. आज माणसं वाचवायची नाही. सगळ्या राजकारत्यांनी धर्म हे भांडवल केलंय. मत मिळवण्याचं ते एक ट्रेड झालाय. तो त्यांनी तेवढी सीझन आला का तेवढ्या पुरत्या धर्माच्या थोड्या भाषा आणायच्या, खालच्या लोकांच्या खुद्या लावून द्यायच्या, वरून डाव टाकून घ्यायची, आणि खालच्यानी आपलं कुदत राहायचं. मी मौतीला नाही जाणार, मी लग्नाला नाही जाणार, तुम्ही असेच बांध करून मारा, वरचे मजेत येत. आणि सगळ्या मंडळींनी सुशिक्षित लोकांचा वापर केला महाराज. आणि वाईट एक वाटतं महाराज, अडाणी माणसं फसले असते तर चालले असते, पण सुशिक्षित माणसं फसले त्याच्यात. सगळ्यात वाईट ते सुशिक्षित. 25% सर्व्हिसवाले रिटायर झाले, परमनंट झाले नाही. काहींचे पोरं लग्नाला आलेत, बापाला पगार नाही. काही 17,000 सही करतात आणि 30,000 घेतात. काहींनी 10 लाख भरले तर 1,500 घेतात. सुशिक्षित लोक मेंदूतून गेल्यावानी वागायला लागले महाराज. तुम्हाला गावठी भाषेत सांगू का, MA BEd पोराला भेळीच्या गालीवाला जड आहे. आज मटकी संपली, दुकान बंद. उद्या आपल्या रक्तामधला स्वाभिमान गायब झालाय. तुमचं काय मत आहे? सगळं इका, पण स्वाभिमान ऐकू नका. आणि आज आपल्या लोकांनी नेमका स्वाभिमान ऐका. आपल्याला दोन गोष्टी वाचवायच्या आहेत. मला घोडा लावा तोंडावर, पण धर्म आणि संप्रदाय वाचवायचा आहे. कारण संप्रदाय इतकं मोठं कोणीच नाही, आणि धर्म इतकं श्रेष्ठ कोणी नाही. आणि दोन्हीलाही धोका आहे, धर्मालाही धोका आहे, संप्रदायाला धोका आहे. आणि हे दोन्ही जर तुम्ही मी एकत्र आलो आणि एका विचारानं लढलो तरच वाचतील. तुम्ही जर माझ्या तुमच्या तंगड्या ओढीत राहिले तर धर्म सुद्धा टिकणार नाही. काय मध्ये तुमच्या